विरोध दर्शवायचा हे काही उचित नाही। आपल्या सोबत एक जाणकार आहेत, ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, परंतु त्यांची सुद्धा भूमिका मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, या आरक्षणाचा नेमकी मराठ्यांना काय काय फायदा आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। भोसले सर, काय सांगाल या आरक्षणाचा मराठ्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो? सरकार टोलवा टोलवी करते का? आणि भुजबळ साहेबांच्या भूमिकेकडे कसं पाहता? तसं पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आरक्षणाचा, तो माणसाला शिक्षणाच्या संदर्भात होतो फायदा। तर आपल्याला ग्रामीण भागातील लोक आहेत किंवा शहरी भागातील लोक आहेत, त्यांचा उत्पन्नाचा जे म्हणजे उत्पन्न आहे ते फार कमी आहे, का त्या उत्पन्नामध्ये ते फार मोठं शिक्षण आपल्या मुलांना, आपल्या मुलाबाळांना देऊ शकत नाही। आणि जर आपल्या मुलांना प्रॉपर शिक्षण देऊ गेलं नाही तर त्याची पुढे चांगल्या ठिकाणी त्याचं जॉब मिळत नाही, त्याला नोकरी मिळत नाही, त्याला एखादा व्यवसाय चांगला करता येत नाही, त्याला व्यावसायिक जे शिक्षण आहे ते घेता येत नाही। तर अशा जे काय आहे ते शिक्षणापाशी सगळं थांबलेलं आहे। जर शिक्षण मिळालं नाही व्यवस्थित तर माणसाची प्रगती होत नाही, आणि मग जसं आहे तसं जीवन जगावं लागतं। मी मराठा समाजाचा असं होतो आहे, म्हणजे मला सुद्धा खूप फीमुळे खूप एज्युकेशन चांगलं घेता नाही आलं, किंवा आता पण आम्ही आमच्या मुलाची शिक्षणाची फी आम्ही भरतोच आहे। मग हा जो आहे, जर आमच्यासारख्या कमवत्या माणसाची अशी अवस्था आहे तर ज्यांना खरंच ज्यांची काय अवस्था, ज्यांना उत्पन्नाचं साधन नाही, व्यवस्थित नाही, त्यांच्या मुलांनी काय करायचं? शासन सगळ्या प्रकारची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देते, बरोबर आहे, परंतु उच्च शिक्षणासाठी पैसेच लागतात। ते पैसे सर्वसामान्य लोकांच्याकडे उपलब्ध नाही ते। तर आरक्षण जर भेटलं तर अशा शिक्षणाच्या ज्या फीज मध्ये माणसाला रिलीफ मिळू शकतो, त्याला थोडंसं सवलत मिळते। सवलत मिळाल्यानंतर तो मुलगा चांगलं शिक्षण घेऊ शकतो। शिक्षण घेतलं की पुढचे सगळे पायरी ओपन होतात। म्हणजे महत्वाचं आहे की आरक्षण मिळणं गरजेचं आहे, आणि आपल्याला कोणाचं असं कोणाच्या ताटातलं खायचं नाही। आपल्याला जे दिलेलं आहे त्यातलंच आपल्याला पाहिजे। आपण त्यासाठी ओबीसी मधूनच पाहिजे असा आग्रह का? असं काय, म्हणजे बेसिकली आपल्याला ओबीसी मध्येच आम्ही इन्क्लूड आहे सगळे, मग आपल्याला त्यांचं पाहिजे असं काय नाही। म्हणजे आहे, म्हणजे जसे मनोज दादा म्हणतात की बाबा ओबीसी तुम्हाला पाहिजे तर आपल्याला पाहिजेच, कारण आम्ही सगळे त्यांना फॉलो करतोय। आमचं वैयक्तिक जरांगे म्हणतायत म्हणून ओबीसी मधून पाहिजे नाही, जरांगे दादा म्हणतात म्हणून नाही, पण त्यांनी पण खूप अभ्यास केलेला आहे या बाबतीचा। त्यांच्याबरोबर जी टीम आहे, जी कायदेशीर सल्लागार आहे, त्या सगळ्या लोकांनी अभ्यास केलेला आहे। एवढं मोठं लाखो करोडो लोकांना घेऊन तिथून ते मुंबईपर्यंत येतात, ही फार छोटी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे। असे मोर्चे आपण 58 मोर्चे काढले, मोर्चामधून सुद्धा आपल्याला काही निष्पन्न झालं नाही। शेवटी मनोज दादा सारखा एक सर्वसामान्य दादा म्हणून एक योद्धा म्हणून त्यांच्या मनात जे काही निर्माण झालं त्याच्यामुळे ते लोक त्यांच्या बरोबर आज आहेत। खूप आम्हाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना कायद्याचा अभ्यास करायची गरज नाही, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य चांगलं कसं होईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। पण कायद्याचा अभ्यास करून आता नाही, म्हणजे शक्य नाही। भुजबळ साहेब ज्या पद्धतीने विरोध दर्शवतात किंवा ज्या पद्धतीने कमेंट्स करतात, सत्तेमध्ये राहून कसं पाहता? भुजबळ साहेब ऍक्च्युली कसं आहे की त्यांनी ते आता सत्तेत आहेत, ते महाराष्ट्राचे एक नेते आहेत, एक जबरदस्त नेते आहेत, परंतु ते मंत्री आहेत। मंत्रीपद जे आहे ते सर्व अख्ख्या महाराष्ट्राचं आहे, त्याच्यामध्ये कुठल्या जाती धर्माचं असं नाही। तर साहेबांनी कसं आहे की बाबा त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी विधानसभेत मांडायला पाहिजे। त्यांनी असं ओपनली एखाद्या समाजाचा त्यांनी असं पाठिंबा देऊन समाजाच्या साठीच आपण आहे असं करणं चुकीचं आहे। ते ज्या मतदारसंघातून निवडून आलेत त्या मतदारसंघातले फक्त काही त्यांचा समाजच नाही तर सर्वसामान्य लोक आहेत, त्यामध्ये 18 पगड जाती धर्माची लोक आहेत, तर त्यांच्यावर तो अन्याय होतोय असं मला वाटतं। परंतु त्यांनी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते आता राजकारण आहे, ते एवढे बोलतात म्हणजे त्यांना अजून कोणतरी सपोर्ट करू त्यांच्या मागे। भुजबळांच्या पाठीमागे कोणीतरी बोलवतं धनी आहे 100%। हे मी नाही, मी तर फार लहान मनुष्य आहे, परंतु अख्खा महाराष्ट्राला हे माहिती आहे किंवा त्यांच्या मागे 100% कोणतरी जबरदस्त पॉलिटिकल लीडर आहे का जो त्याला सपोर्ट करतोय। भुजबळ साहेब असं म्हणतात मी राजीनामा दिलेला आहे, मला मंत्रिपदावरून कधीही काढून टाका। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहेत,
ते मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतायत आणि भुजबळांचा राजीनामा पण मंजूर करत नाही. मग काय समजायचं, दुटप्पी भूमिका? तसंच आहे ना. आता त्यांची इच्छा आहे, त्यांना जर फक्त ओबीसी नेता म्हणून जर काम करायचं असेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. सिंपल आहे. म्हणजे एक जबाबदारी मुक्त होऊन तुम्ही आता दुसऱ्या तुमच्या समाजासाठी लढू शकता, जसं आमचा राजेश दादा आता करतोय. तर त्यांनी दिला पाहिजे राजीनामा. त्यांचा राजीनामा त्यांनी पण घेतला पाहिजे. परंतु ते का घेत नाही आता तर त्यांना मराठी समाजाची टोलवाटोली होते का, फसवणूक होते का, निवडणूक पुढ्यात आल्यात, निवडणुका काढून घ्यायच्या मग बघू, असं काही होण्याची शक्यता आहे का? तोच मुद्दा आहे की बाबा आता जेवढं ढकलाढकल करता येईल तेवढं करून घ्यायची. कालांतराने आता आचारसंहिता येईल, अजून काय काय येईल, मग कोणी म्हणे आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, अजून थोडा वेळ काढू. पण शासनाने आता पण 58 जे क्रांती मोर्चे आलेत, मराठा क्रांती मोर्चा, तर प्रत्येक वेळेला वेळच काढलेला आहे. अभ्यासासाठी त्यांनी वेळ मागून घेतलेला आहे, पण तेवढ्या वेळामध्ये त्यांच्याकडे अभ्यास त्यांनी केलेला नाही. शेवटी मनोज दादांना पुढे यावं लागलं. त्यांनी एवढे करोडो लोक मुंबईत आणली, त्यांना एवढे लाखो करोडो लोक त्यांच्या सोबत आहेत. याच्या तुमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत ह्या गोष्टी. शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे किंवा मराठा समाज अख्खा महाराष्ट्रामध्ये फार मोठा समुदाय आहे, त्यांच्या भावनेचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. राजाभाऊ बोर एक छोटा कार्यकर्ता एका छोट्याशा गावामध्ये मराठा बांधवांना आरक्षण मिळवून उपोषण करतोय, त्याच्या ह्या उपोषणाकडे कसं पाहता? ऍक्च्युली राजेश सदाशिव बोर हा आमचे मित्र आहेत. आम्ही एकत्र काम करतो. सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन किल्ल्यांचं संवर्धन करतो. तो त्याच्या भूमिकेमध्ये खूप अग्रेसिव्ह आहे. म्हणजे कोणतंही काम जेव्हा तो हातात घेतो तो अत्यंत पूर्ण ताकदीनिशी तो लढतो. त्याच्यासोबत फक्त मराठा समाज आहे असं नाही, तर त्याचे खूप जाती जमावाचे त्याचे मित्र आहेत, ते सतत सोबत असतात. हिवरेगाव म्हणजे तो जे आंदोलन आमरण उपोषण करतोय ते त्याच्यामुळे फार किती फरक पडेल हे त्याला माहित नाही आणि मला सुद्धा माहित नाही. परंतु मॅटर असं आहे की आपल्याला मनोजदादांच्या सोबत एका लहान गावातला एक छोटा कार्यकर्ता आमरण उपोषण करतोय, आपल्या परिवाराच्या जे ती रिस्क घेतोय, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण त्याच्या सोबत आहोत. हे अत्यंत राजेशचं काम खूप कौतुकास्पद आहे. लवकरच याच्यातून काहीतरी निर्णय होऊन त्यांचं लवकर उपोषण सुटून जावं अशी माझी इच्छा आहे. सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा या आरक्षणाचा लाभ व्हावा अशी अपेक्षा मनोज जरांगे यांना आहे. सगळे सोयरे मनोज जरांगे असं म्हणतायत की बाबा सगळे सोयऱ्यांना सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे. काय नेमकी त्यांची भूमिका आहे आणि तुम्ही सहमत आहात का? सगळे सोयऱ्याला लाभ झाला पाहिजे हे त्यांचं बरोबर आहे. आता मी माझं वैयक्तिक सांगतो की मी मराठा आहे, पण आमच्या आजी आजोबा वडील यांचं हे आता या जगात नाही. माझ्याकडे ते रेकॉर्ड शिल्लक, माझ्याकडे ते रेकॉर्ड मी चेक करू शकत नाही. मग अशा मॅटरमध्ये मी ह्या आरक्षणापासून वंचित राहतो. मग माझे जर सगळे सोरे ज्यांच्यामध्ये आमच्या बहिणींची लग्न झाली, आमच्या भावांची लग्न झाली, हे जर कुणबी समाजाचे असतील, त्यांना जर कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं, ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं, तर त्याच्या आधारे मी पण माझं जे मला आरक्षण मिळेल, माझ्या मुलांना आरक्षण मिळेल, माझ्या मुलांच्या मुलांना आरक्षण मिळेल, की हे सगळं पॉसिबल आहे. सगळे सोयरे हा शब्द घातल्यामुळे कोणी वंचित राहू शकणार नाही. म्हणजे एवढं मोठं आंदोलन केले त्यांनी, 2-3 वेळा आमरण उपोषण केले त्यांनी, हे जेवढे कष्ट घेतलेले ते समाजाच्या प्रत्येक शेवटच्या थरापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत ते आरक्षण पोहोचवावं म्हणून त्यांचे प्रयत्न आहेत. तर त्याच्यामुळे सगळे सोयरे हा जो विषय आहे तो त्याच्यासाठी आहे. तर शासनाने त्याची दखल घेऊन लवकर त्याच्यावर अध्यादेश काढला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच शासनाची भूमिका स्पष्ट घ्यायला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देण्याचा जो तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्याच्यामधून प्रत्यक्षात मराठी समाजाला कुणबीमध्ये त्याचं रूपांतर करून त्याचा फायदा प्रत्यक्षामध्ये मराठी समाजाला मिळायला पाहिजे. राजाभाऊंनी एका छोट्याशा गावामध्ये आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचं देखील त्यांनी लक्ष वेधलेले. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.